Hi students, in our last lecture we have seen mechanical equilibrium and the types of the mechanical equilibrium. What is meant by the mechanical equilibrium? If the resultant force acting on system or resultant force acting on the body is zero, then we call it as in mechanical equilibrium. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखाद्या बॉडीवर किंवा एखाद्या सिस्टीमवर ॲक्ट होणारं टोटल रिझल्टंट फोर्स हे झिरो आहे, त्यावेळेस ती सिस्टीम किंवा ती बॉडी कशामध्ये आहे असं म्हटलं जातं, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हटलं जातं. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियमचे आपण 3 टाईप पाहिलेले आहेत. त्याच्या आधी मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असलेल्या बॉडीसाठी समेशन एफ बार इक्वल टू काय असतं, झिरो असतं. समेशन एफ बार झिरो आहे म्हणजेच काय, रिझल्टंट फोर्स झिरो आहे. एफ म्हणजे असतं डी पी अपॉन डी टी म्हणजेच चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर एफ बार झिरो असेल तर डी पी बार अपॉन डी टी हे किती असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजेच मोमेंटममधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम हा झिरो असेल. याचा अर्थ काय, तर मोमेंटम कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असलेल्या बॉडीसाठी किंवा मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असलेल्या सिस्टीमसाठी मोमेंटम हे कसं असतं, कॉन्स्टंट असतं आणि मोमेंटममध्ये चेंज होत नाही. मोमेंटम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय बघा, मोमेंटमचा फॉर्म्युला पी इक्वल टू काय असतो, मास इंटू व्हेलॉसिटी एम व्ही. जर मोमेंटम कॉन्स्टंट आहे तर याचा अर्थ काय होतो की व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. मोमेंटम कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय असते, तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. आणि ज्या बॉडीसाठी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते तिचं ॲक्सलरेशन किती असतं, तर झिरो असतं. म्हणजेच एखादी बॉडी मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे तर समेशन एफ बार झिरो आहे, त्यामुळे डी पी बार अपॉन डी टी झिरो आहे. म्हणून पी कसं आहे, कॉन्स्टंट आहे. पी कॉन्स्टंट आहे म्हणून व्ही कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे आणि म्हणून ॲक्सलरेशन काय असेल, झिरो असेल. ओके. त्यानंतर मेकॅनिकल इक्विलिब्रियमचे आपण 3 टाईप पाहिले. त्यामध्ये फर्स्ट टाईप कोणता आहे, तर स्टेबल इक्विलिब्रियम. सेकंड आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम आणि थर्ड आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम. त्याच्यामध्ये स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर जर एखाद्या बॉडीला तुम्ही तिच्या मेन पोझिशनपासून डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं तर ती जी बॉडी आहे ती तिच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येण्यासाठी ट्राय करते. असा जो इक्विलिब्रियम आहे त्याला काय म्हणायचं आहे, स्टेबल इक्विलिब्रियम. त्यानंतर सेकंड पाहिला अनस्टेबल इक्विलिब्रियम. अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये काय होतं, तर जर एखादी बॉडी तुम्ही मेन पोझिशनपासून डिस्प्लेस केली तर ती तिच्या ओरिजिनल पोझिशनला कधीही रिटर्न येत नाही. ती कुठे जाते डिस्प्लेस केल्यानंतर, फार अवे फ्रॉम द मेन पोझिशन. त्यानंतर थर्ड आपण पाहिलं की न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय. न्यूट्रल इक्विलिब्रियममध्ये बॉडी ही प्रत्येक पॉईंटला कशामध्ये असते, इक्विलिब्रियममध्येच असते आणि तिथे पोटेन्शियल एनर्जी तुम्ही कोणत्याही पॉईंटला चेक केली तर ती कशी असते, कॉन्स्टंट असते. त्यानंतर स्टेबल इक्विलिब्रियममध्ये पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आणि अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये ती कशी असते, मॅक्झिमम असते. आता हे 3 टाईप्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले. आता नेक्स्ट पॉईंट महत्त्वाचा आहे, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर बॉडीमध्ये असणारा असा एक पॉईंट आहे ज्या पॉईंटला त्या बॉडीचं टोटल मास हे काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. त्या पॉईंटला काय म्हटलं जाईल, सेंटर ऑफ मास असं म्हटलं जाईल. सपोज तुम्ही एखादी स्पिरिकल बॉडी घेतली, स्पिरिकल, तर त्या स्पिरिकल बॉडीचं टोटल मास हे कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, तर त्या स्पिरिकल बॉडीच्या सेंटरला. म्हणजेच त्या स्पिरिकल बॉडीसाठी सेंटर ऑफ मास हा कुठे असला पाहिजे, सेंटरला असला पाहिजे. मग सेंटर ऑफ मासचं मिनिंग काय, द पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी is supposed to be concentrated to study the motion of the body in accordance with Newton's laws of motion. एखाद्या बॉडीचं मोशन स्टडी करत असताना त्या बॉडीचं टोटल मास ज्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट आहे असं आपण सपोज म्हणजे काय अज्युम केलेलं आहे, तर ते जे आहे तो पॉईंट त्याला काय म्हटलं जाईल, सेंटर ऑफ मास असं म्हटलं जाईल.
ओके, ही आहे त्याची डेफिनिशन. डेफिनिशन काय आहे बघा, द पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू स्टडी द मोशन ऑफ द बॉडी इन अकॉर्डन्स विथ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आलं सगळ्यांच्या लक्षात. सेंटर ऑफ मास म्हणजे काय आहे, तर बॉडीमधला असा पॉईंट ज्या पॉईंटला त्या बॉडीचं टोटल मास हे काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट आहे. ओके, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, तर सेंटर ऑफ मास असं म्हणतो. आता सपोज बघा, इथे मी एक एक्झाम्पल सांगते की असा एखादा स्पियर आहे, बॉल आहे आणि हा प्लेन सरफेस आहे आणि या प्लेन सरफेसवरून हा बॉल जो आहे हा सपोज इकडे चाललेला आहे. ओके, तर आता इथे होतं काय बघा, ज्या वेळेस हा बॉल या सरफेसवरून रोल होत असा पुढे 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 जाणार आहे, त्यावेळेस याच्यामध्ये असणारा प्रत्येक पार्टिकल हा असा गोल फिरणार आहे आणि प्लस तो पुढे जाणार आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं गोल फिरतोय म्हणजे कसलं मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे. आणि हा पुढे पुढे जातोय म्हणजे कसलं मोशन आहे, ट्रान्सलेशनल मोशन आहे. म्हणजे या स्पियरमधला प्रत्येक पार्टिकल हा दोन मोशनमध्ये आहे. कोणत्या दोन मोशनमध्ये आहे, तर एक आहे रोटेशनल मोशन आणि दुसरं कोणतं आहे, ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे ज्या वेळेस एखादा बॉल हा प्लेन सरफेसवरून मूव्ह होतोय त्यावेळेस त्याच्यामधला प्रत्येक पार्टिकल हा दोन मोशनमध्ये आहे. एक आहे ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरं कोणतं आहे सांगितलं मी, रोटेशनल मोशन. पण या बॉलमध्ये असा एक पॉईंट आहे ज्या पॉईंटला फक्त आणि फक्त ट्रान्सलेशनल मोशनच होतं, तिथं रोटेशनल मोशन होत नाही. तो पॉईंट म्हणजे कोणता, सेंट्रल पॉईंट. बघा, सपोज यातला तुम्ही हा पॉईंट कन्सिडर केला तर हा जो पॉईंट आहे इथला हा पुढे जात असताना काय होतो, रोटेटसुद्धा होतो आणि पुढेसुद्धा जातो. मग अशा प्रकारे प्रत्येक पॉईंटचं कसलं मोशन आहे, रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल. पण ज्यावेळेस तुम्ही त्याचा सेंट्रल पॉईंटचं मोशन बघताय, सपोज हा आहे सेंट्रल पॉईंट आणि हा असा फक्त मूव्ह होणार आहे आणि तो रोटेट होणार नाही. बघा, याच्यामधल्या इच अँड एव्हरी पॉईंटचं काय होणार, रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल मोशन. पण सेंटरचा जो पॉईंट आहे त्या सेंटरच्या पॉईंटचं फक्त ट्रान्सलेशनल मोशन होणार आहे, सेंट्रल पॉईंटचं रोटेशनल मोशन होणार नाही आहे. ओके, म्हणजे इथे मी काय सांगितलं की हा जो सेंटरचा पॉईंट आहे हा फक्त कोणत्या मोशनमध्ये आहे, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये. मग आता हा जो स्पियर आहे त्या स्पियरचं टोटल मास हे कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, तर त्या स्पियरच्या सेंटरला. म्हणजे सपोज हा जो स्पियर आहे तो 5 ग्रॅमचा आहे. किती ग्रॅमचा आहे, 5 ग्रॅमचा आहे. तर या स्पियरचं हे 5 ग्रॅम हे जे मास आहे ते कोणत्या पॉईंटला असतं, तर सेंट्रल पॉईंटला असतं. म्हणजे इथे त्याचं मास सगळीकडे कॉन्सन्ट्रेटेड आहे का, नाही. त्याचं मास फक्त कुठे आहे, तेवढं सेंट्रल पॉईंटला आहे आणि ते किती असेल, 5 ग्रॅम. सपोज हा स्पियर 10 ग्रॅमचा आहे तर हे 10 ग्रॅम सगळं मास त्याचं कोणत्या पॉईंटला आहे, सेंट्रल पॉईंटला आहे. आणि त्या सेंट्रल पॉईंटला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास असं म्हणतो आणि याला शॉर्टमध्ये CM असं म्हटलं जाईल. CM म्हणजे काय, सेंटर ऑफ मास. ओके, तर याच्यामध्ये हा जो सेंटर ऑफ मास आहे त्याचं फक्त कोणतं मोशन होतं आहे, ट्रान्सलेशनल मोशन. मग आपण इथे लिहू शकतो की सेंटर ऑफ मास प्रोड्युसेस ओनली ट्रान्सलेशनल मोशन, ओनली ट्रान्सलेशनल मोशन. आता सेंटर ऑफ मास जो आहे त्याचं फक्त कोणतं मोशन होतं, ट्रान्सलेशनल मोशन होतं आणि त्याचं कधीही रोटेशनल मोशन होत नाही. मग आता सपोज हा स्पियर आहे, या स्पियरला मला दुसऱ्या एका ऑब्जेक्टनं रिप्लेस करायचं, एखाद्या पार्टिकलने रिप्लेस करायचं आहे. तर काय केलं पाहिजे, तर हा जो स्पियर आहे त्याचं टोटल मास हे त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट आहे. सपोज हा स्पियर आहे 5 ग्रॅमचा आणि तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. तर त्या जागी एक छोटा पार्टिकल 5 ग्रॅमचा जरी ठेवला तुम्ही तरी चालू शकतं. म्हणजेच काय, एखाद्या बॉडीला रिप्लेस करायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तिच्या सेंटर ऑफ मास एवढं मास असणारी दुसरा कोणताही स्मॉलेस्ट पार्टिकल जरी असेल तरी त्यानं तुम्ही त्या बॉडीला काय करू शकता, रिप्लेस करू शकता. आत्ता इथे आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, तर सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय आहे आणि ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. काय सांगितलेलं आहे बघा, डेफिनेशन काय, द पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू स्टडी द मोशन ऑफ द बॉडी इन अकॉर्डन्स विथ द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन.
ओके. आणि ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे की सेंटर ऑफ मासचं फक्त कोणतं मोशन असतं, ट्रान्सलेशनल मोशन. सेंटर ऑफ मासचं कधीही रोटेशनल मोशन होत नाही. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया सेंटर ऑफ माससाठी. सपोज अशी एक आपण सिस्टीम काढली, XYZ सिस्टीम. XYZ कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ही. इकडं X ॲक्सिस आहे, इथं Y ॲक्सिस आहे, इथं Z ॲक्सिस आहे. त्यानंतर सपोज इथे एखादा मास आहे M1 आणि त्याचा पोझिशन वेक्टर आहे R1 बार आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत X1 Y1 Z1. सपोज इकडे एखादा पार्टिकल आहे, त्याचं मास आहे M2 आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत X2 Y2 Z2. इकडे सपोज nth पार्टिकल आहे, त्याचं मास आहे Mn आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत Xn Yn Zn. याचा पोझिशन वेक्टर आहे R2 बार, याचा पोझिशन R1 बार, याचा R2 बार आणि याचा काय असेल Rn बार. आणि इथे काय काय सांगितलेलं आहे बघा. ही एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. कोणती कोऑर्डिनेट सिस्टीम आहे? XYZ कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. या XYZ कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. किती पार्टिकल्स आहेत? n हा कोणताही नंबर असू शकतो. तर n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील आणि त्यांचे मासेस काय असतील? M1 हे फर्स्ट पार्टिकलचं मास असेल, M2 हे सेकंड पार्टिकलचं मास असेल. अशा प्रकारे Mn हे काय असेल? nth पार्टिकलचं मास असेल. M1 मास जे आहे ते कोणत्या पॉईंटला सिच्युएटेड आहे? तर X1 Y1 Z1. M2 मास कोणत्या पॉईंटला सिच्युएटेड आहे? X2 Y2 Z2. आणि Mn मास हे कोणत्या पॉईंटला सिच्युएटेड आहे बघा? Xn Yn Zn या पॉईंटला सिच्युएटेड आहे. R1 बार म्हणजे काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ द फर्स्ट पार्टिकल ऑफ मास M1. R2 बार हा काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ द सेकंड पार्टिकल ऑफ मास M2. अँड Rn बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ द nth पार्टिकल ऑफ मास Mn. ओके. अशा प्रकारे हे तीन पोझिशन वेक्टर्स आहेत आणि हा आहे O. O म्हणजे काय? ओरिजिन आहे. मग आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतो? तर ओरिजिनपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत ड्रॉ केलेला वेक्टर. जो वेक्टर त्या पार्टिकलची त्या सिस्टीममधली, त्या कोऑर्डिनेट सिस्टीममधली पोझिशन रिप्रेझेंट करतो फ्रॉम ओरिजिन. मग आता ही XYZ कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. याच्यामध्ये या पार्टिकलची पोझिशन दाखवणारा ओरिजिनपासून हा काढलेला वेक्टर R1 बार काय इंडिकेट करेल? पोझिशन ऑफ द फर्स्ट पार्टिकल इन XYZ कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? पोझिशन वेक्टर. ओके. पोझिशन वेक्टर कुठून ड्रॉ करायचा? ओरिजिनपासून टुवर्ड्स द पोझिशन ऑफ द पार्टिकल. ओके. तर याच्यामध्ये पोझिशन वेक्टर म्हणजे काय ते सगळ्यांना समजलं. ओरिजिनपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत काढलेला वेक्टर. लक्षात आलं का बघा सगळ्यांना? काय काय सांगितलं मी? कन्सिडर अ सिस्टीम कंटेनिंग n particles. n particles are having masses M1, M2, M3 up to काय? Mn. M1 म्हणजे फर्स्ट पार्टिकलचं मास, M2 सेकंड पार्टिकलचं मास आणि Mn म्हणजे काय असेल? nth पार्टिकलचं मास असेल. त्यानंतर X1 Y1 Z1 हे फर्स्ट पार्टिकलचे कोऑर्डिनेट्स, X2 Y2 Z2 हे सेकंड पार्टिकलचे कोऑर्डिनेट्स. सिमिलरली Xn Yn Zn हे nth पार्टिकलचे कोऑर्डिनेट्स आहेत. R1 बार, R2 बार अप टू Rn बार हे काय आहेत? सगळे पोझिशन वेक्टर्स आहेत. कुणाचे? n पार्टिकल्सचे पोझिशन वेक्टर्स आहेत. मग आता मी इथे लिहिते बघा पहिल्यांदा M1, M2 अप टू काय लिहिलं मी? Mn. हे काय आहेत? मासेस आहेत m पार्टिकलचे. त्यानंतर X1 Y1 Z1, त्यानंतर X2 Y2 Z2 अप टू काय असेल? Xn Yn Zn हे काय आहेत? तर त्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत. ओके. पोझिशन्स आहेत. त्यानंतर R1 बार, R2 बार अप टू Rn बार हे काय आहेत? त्यांचे पोझिशन वेक्टर्स आहेत. पोझिशन वेक्टर्स ऑफ n पार्टिकल्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये n पार्टिकल्स आहेत आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट की
coordinates position vector of the center of mass, position vector of center of mass of the system. आता इथे ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये n पार्टिकल्स आहेत आणि या n पार्टिकल्सचे तुम्हाला पोझिशन वेक्टर्स माहिती आहेत, पोझिशन्स माहिती आहेत आणि तुम्हाला आता फाइंड आउट करायचं आहे की सेंटर ऑफ मास जो आहे त्याचा पोझिशन वेक्टर जो आहे त्याची व्हॅल्यू काय असेल. आता सपोज n पार्टिकल्स आहेत आणि त्यांचा सपोज सेंटर ऑफ मास इथे आहे cm आणि त्याचा पोझिशन वेक्टर आहे सपोज r बार. ओके, कॅपिटल R बार हा काय इंडिकेट करेल तर सेंटर ऑफ मास जो आहे त्याची पोझिशन फ्रॉम ओरिजिन. मग आता सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स काय असतील xcm ycm zcm. xcm ycm zcm हे काय इंडिकेट करतील x y z कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ मास. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा काय काय सांगितलं. n पार्टिकल्सचा सेंटर ऑफ मास हा कुठेही, आता मी इथे ड्रॉ केला आहे, नक्की आपल्याला त्याची पोझिशन माहिती आहे का नाही, तीच कशी फाइंड आउट करायची हे आपल्याला बघायचं आहे. पण आत्ता मी इथे ड्रॉ केलेला आहे सेंटर ऑफ मास इथे आहे सपोज, तर त्याचे कोऑर्डिनेट्स असतील xcm ycm zcm आणि त्याचा पोझिशन वेक्टर असेल कॅपिटल R बार. मग आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे तर R बार कसा फाइंड आउट करायचा आहे, xcm कसा काढायचा, ycm कसा काढायचा आणि zcm कसा काढायचा. ओके, सगळ्यांना लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये फर्स्ट मी काय लिहिलं बघा, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. आता पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय तर पोझिशन वेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचं आहे. मग पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास R बार हा कसा फाइंड आउट केला जाईल बघा, त्याचा फॉर्म्युला आहे m1 r1 बार प्लस m2 r2 बार प्लस अप टू mn rn बार डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस अप टू mn. बघा R बार इज इक्वल टू काय लिहिलं आहे m1 r1 बार प्लस m2 r2 बार प्लस mn rn बार अपॉन काय लिहिलं आहे m1 प्लस m2 प्लस अप टू mn. आता अशा प्रकारे काय फाइंड आउट केला जाईल पोझिशन वेक्टर. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या माहिती असतील बघा, m1 m2 अप टू mn हे मासेस माहिती असतील, त्यानंतर r1 बार r2 बार rn बार हे पोझिशन वेक्टर्स माहिती आहेत आणि मग गिव्हन डेटा जो आहे त्याच्यातल्या या व्हॅल्यूज टाकल्या की आपल्याला काय मिळेल कॅपिटल R बार मिळेल. आणि कॅपिटल R बार हा कोणत्या फॉर्ममध्ये असेल तर IJK या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे I कॅप प्लस J कॅप प्लस K कॅप अशा फॉर्ममध्ये त्याचं आन्सर असणार आहे, कारण तो आपण तिथे काय करतोय वेक्टर फाइंड आउट करतोय. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. मग अशा प्रकारे R बार काढला जाईल. याला पुढे आपण आणखीन सॉल्व करूया. हे बघा समेशन लिहिलं मी इथं, काय आहे ही सगळी ॲडिशन आहे, त्याच्याऐवजी मी समेशन लिहिलं. त्यानंतर mi ri बार, समेशन काय आहे mi ri बार आणि i ची व्हॅल्यू काय आहे बघा 1 to n आणि डिवाइडेड बाय समेशन mi आणि i ची व्हॅल्यू असेल 1 to n. हे कसं लिहिलेलं आहे बघा सगळ्यांनी, इथे mi m1 r1 m2 r2 mn rn अशी काय आहे सगळी ॲडिशन आहे. मग ॲडिशनच्या ऐवजी मी समेशन साईन लिहिलं. इथं 1 1 2 2 n n असं आहे ना, मग त्याच्याऐवजी मी इथे i i असं लिहिलं, म्हणजे mi ri बार जसा m1 r1 बार m2 r2 बार तसाच मी इथे काय लिहिला mi ri बार असं लिहिलं. i ची व्हॅल्यू स्टार्ट होते 1 पासून एंड होते n ला, म्हणजे i ची व्हॅल्यू इथे समेशनला लिमिट टाकायचं वर आणि खाली. खालचं लिमिट जे आहे ती स्टार्टिंग व्हॅल्यू असेल i इक्वल टू 1, म्हणजे इथं i जो आहे तो पहिली व्हॅल्यू आहे 1 आणि शेवटची व्हॅल्यू काय आहे n. i इक्वल टू काय असेल 1 to n. सिमिलरली आपण इथे सुद्धा लिहिलं, इथं ॲडिशन कुणाची आहे फक्त मासेसची, त्यामुळे समेशन काय लिहिलं mi, समेशन mi आणि i ची व्हॅल्यू 1 to n. आलं सगळ्यांच्या लक्षात. आता हा फॉर्म्युला आणखीन पुढे मी जर स्प्लिट केला तर कसा येईल बघा, समेशन mi ri बार i इक्वल टू 1 to n डिवाइडेड बाय कॅपिटल M, दिस इज R बार. आता याच्यामध्ये इथे बघा हा जो समेशन mi i इक्वल टू 1 to n लिहिलं आहे मी, त्याच्याऐवजी मी इथे लिहिला कॅपिटल M. आता इथे कॅपिटल M म्हणजे काय तर टोटल सिस्टीमचं मास आहे.
आणि ही समेशन एम आय काय इंडिकेट करेल तर n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत आणि त्या n नंबर ऑफ पार्टिकल्सच्या मासेसची ॲडिशन केली आहे, बरोबर. ही ॲडिशन आहे. ॲडिशन कुणाची आहे? मासेसची ॲडिशन आहे. आणि मासेस कुणाचे घेतले आहेत? n नंबर ऑफ पार्टिकल्सचे मासेस आहेत. म्हणजे त्या सिस्टीममध्ये सपोज 5 पार्टिकल्स असतील. किती पार्टिकल्स आहेत? 5 पार्टिकल्स. तर इथे समेशन कुणाची घ्यायची? 5 पार्टिकल्सच्या मासेसची ॲडिशन घ्यायची आहे. आणि त्या 5 पार्टिकल्सच्या मासेसची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला त्या सिस्टीमचं मास मिळेल. म्हणजे त्या सिस्टीममध्ये 5 मासेस आहेत. तर सिस्टीमचं मास कसं काढाल तर त्या 5 पार्टिकल्सच्या मासेसची ॲडिशन. सपोज एखाद्या सिस्टीममध्ये 10 पार्टिकल्स आहेत तर टोटल सिस्टीमचं मास कसं काढायचं तर त्या 10 पार्टिकल्सच्या मासेसची ॲडिशन घ्यायची. सपोज एखाद्या सिस्टीममध्ये 3च पार्टिकल्स आहेत, 3 पार्टिकल्स आहेत, तर त्या 3 पार्टिकल्सच्या मासेसची ॲडिशन m1 + m2 + m3 केलं की तुम्हाला त्या सिस्टीमचं मास मिळेल. म्हणजे हे टोटल मास दाखवते. n नंबर ऑफ पार्टिकल्सच्या मासेसची ॲडिशन केली तर आपल्याला त्यांच्यापासून तयार झालेल्या त्या सिस्टीमचे मासची व्हॅल्यू मिळेल. आणि सिस्टीमचं मास हे कॅपिटल M या सिम्बॉलनी दाखवलं आहे आणि स्मॉल m हा सिम्बॉल इंडिकेट करतोय पार्टिकलचं मास. आलं सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे इथे समेशन एम आयच्या ऐवजी मी काय टाकला? कॅपिटल M टाकला. आणि कॅपिटल M म्हणजेच काय असणार आहे तर मास ऑफ द सिस्टीम असणार आहे, टोटल मास ऑफ द सिस्टीम. मग आर बार कसा फाइंड आउट केला बघा? समेशन MI RI बार डिवायडेड बाय कॅपिटल M. समेशन MI RI बार अपॉन कॅपिटल N. आता याच्यामध्ये आता सपोज तुम्हाला असं सांगितलं आहे की एखादी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 2च पार्टिकल आहेत आणि त्यांचे पोझिशन वेक्टर्स आहेत r1 बार r2 बार. ओके. सिस्टीममध्ये किती पार्टिकल्स आहेत? सपोज 2 पार्टिकल्स आहेत. तर त्याचा पोझिशन वेक्टर सेंटर ऑफ मासचा कसा काढायचा तर m1 r1 बार प्लस काय येईल m2 r2 बार आणि अपॉन काय असेल m1 + m2. बघा, जर सिस्टीममध्ये 2 पार्टिकल असतील तर आर बार म्हणजे सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर हा कसा काढला जाईल? m1 r1 बार प्लस m2 r2 बार डिवायडेड बाय काय केलं आहे बघा m1 + m2. म्हणजे अशा प्रकारे जेवढे पार्टिकल्स असतील तेवढी तिथं ॲडिशन होणार आहे. ओके. आलं का सगळ्यांच्या लक्षात? बघा, सपोज तुम्हाला सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे तर त्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? m1 r1 बार प्लस m2 r2 बार प्लस अप टू जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढ्यांची ॲडिशन घ्या आणि अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टीम करायचं. आलं सगळ्यांच्या लक्षात? 2 पार्टिकलसाठी मी हा फॉर्म्युला लिहिला आहे. त्याच्यामध्ये सपोज 3 पार्टिकल्स आहेत तर इथं प्लस m3 r3 बार ॲड होईल आणि इथे प्लस m3 ॲड होईल. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? आता याच्यानंतर सगळ्यांनी हे पहिल्यांदा नोट करा. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत सेंटर ऑफ मासची x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. प्रत्येकाने पहिल्यांदा हे नोट करून घ्यायचं आहे. आता हे नोट करून झालं असेल तर आपण सेकंड पाहणार आहोत. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट. सेकंड आपण बघूयात x कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. आता कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करताना पहिल्यांदा सपोज मला सेंटर ऑफ मासचा x कोऑर्डिनेट काढायचा आहे. म्हणजेच काय? XCM म्हणजे काय? x कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास. तर तो कसा काढायचा बघा? m1 x1 प्लस m2 x2 प्लस अप टू काय करायचं mn xn डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस अप टू काय करायचं आहे mn. जसं मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये m1 r1 बार m2 r2 बार असं घेतलं होतं त्याच्याऐवजी इथे काय घेतलं आहे m1 x1 प्लस m2 x2 प्लस अप टू काय घेतलं mn xn अपॉन m1 प्लस m2 प्लस अप टू mn. मग मगासारखं सेम समेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर काय येईल समेशन mi xi i = 1 to n अपॉन समेशन mi आणि i ची व्हॅल्यू असेल 1 to n.
इक्वल टू समेशन mi xi I इक्वल टू 1 to n डिवायडेड बाय कॅपिटल M. हा फॉर्म्युला यूज केला की तुम्हाला सेंटर ऑफ मासचे एक्स कोऑर्डिनेट्स इथे मिळतील. ओके, नोट करून घ्या सगळ्यांनी. सेंटर ऑफ मासचे एक्स कोऑर्डिनेट कसे काढायचे, तर m1 x1, m1 म्हणजे फर्स्ट पार्टिकलचा मास, x1 म्हणजे फर्स्ट पार्टिकलचा एक्स कोऑर्डिनेट, m2 म्हणजे सेकंड पार्टिकलचा मास, x2 म्हणजे सेकंड पार्टिकलचा एक्स कोऑर्डिनेट, असं अप टू mn xn आणि डिवायडेड बाय टोटल मास ऑफ द सिस्टीम दॅट इज कॅपिटल M. सिमिलरली आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे YCM. YCM म्हणजे काय असेल, आता सेंटर ऑफ मासचा y कोऑर्डिनेट. YCM काढायचा असेल, y कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास कसा काढाल, m1 y1 प्लस m2 y2 प्लस अप टू असेल mn yn डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस अप टू mn इक्वल टू समेशन mi yi I इक्वल टू 1 to n डिवायडेड बाय समेशन mi I इक्वल टू 1 to n इक्वल टू समेशन mi yi I इक्वल टू 1 to n डिवायडेड बाय कॅपिटल M मास ऑफ द सिस्टीम. फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड YCM दॅट इज y कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास. बघा अशा प्रकारे m1 y1 प्लस m2 y2 प्लस अप टू mn yn अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टीम केलं की आपल्याला काय मिळेल, YCM मिळेल. अशाच प्रकारे जर आपल्याला z कोऑर्डिनेट काढायचा असेल, z कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मासचा, तर ZCM कसा काढाल, m1 z1 प्लस m2 z2 प्लस अप टू काय करायचं mn zn डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस अप टू काय असेल mn इक्वल टू समेशन mi zi I इक्वल टू 1 to n डिवायडेड बाय समेशन mi I इक्वल टू 1 to n इक्वल टू आता याचं पुढे काय येईल बघा, समेशन mi zi I इक्वल टू 1 to n डिवायडेड बाय कॅपिटल M. याच्यावरून तुम्हाला मिळेल ZCM ची व्हॅल्यू. बघा इथे आता दोन फॉर्म्युले बघितले, कोणते, YCM आणि ZCM. सोपं आहे बघा. तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या वेळेस आपल्याला YCM काढायचा आहे त्यावेळेस इथे y1 y2 yn येईल, ZCM काढायचा आहे त्यावेळेस इथे z1 z2 zn असं येईल, आणि ज्यावेळेस XCM काढायचा आहे त्यावेळेस इथे x1 x2 xn येईल, आणि ज्यावेळेस RCM म्हणजे पोझिशन वेक्टर काढायचा आहे त्यावेळेस इथे r1 r2 rn असं येईल. इथं बघा काय चेंज होणार, XCMचा फॉर्म्युला काय, समेशन mi xi अपॉन m, त्यानंतर YCMचा समेशन mi yi अपॉन m, आणि ZCMचा आहे समेशन mi zi अपॉन m. अशा प्रकारे आत्ता आपण काय पाहिलं की XYZ कोऑर्डिनेट्स आणि पोझिशन वेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मास हा कसा फाइंड आउट करायचा आहे हे सगळ्यांनी पहिल्यांदा नोट करून घ्या. आता जो इथे आता आपण पॉईंट बघितला त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये किती पार्टिकल्स होते, n नंबर ऑफ पार्टिकल्स होते. म्हणजे सिस्टीम इथे कशाची बनलेली आहे, तर पार्टिकल्सची बनलेली आहे. या डायग्रॅममध्ये सिस्टीम इज मेडअप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, तर आता सेकंड केस मी यातली सांगते आहे ती म्हणजे आहे इफ सिस्टीम इज मेडअप ऑफ द कंटिन्युअस मॅटर, इट इज नॉट मेडअप ऑफ द नंबर ऑफ पार्टिकल्स. सिस्टीम ही पार्टिकल्सची बनलेली नाही. सिस्टीम कशाची तयार झालेली आहे, तर कंटिन्युअस मॅटरपासून तयार झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे सिस्टीममध्ये हे कंटिन्युअस मॅटर आहे. मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर याच्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत माहिती नाही आपल्याला, कशाची आहे ती कंटिन्युअस मॅटरची आहे. तर भरपूर पार्टिकल्स आहेत की आपल्याला माहिती नाही आहेत. मग आपण काय करणार, त्या सिस्टीमचं टोटल मास सपोज कॅपिटल M एवढा असेल तर त्या सिस्टीमच्या टोटल मासमधलं एकदम लहान मास, एकदम छोटं मास आपण dm एवढं मास घेतलं. ओके, किती मास घेतला आपण, dm एवढं मास घेतलं.
बघा काय सांगितलं मी तुम्हाला की सिस्टीम इथे कंटिन्युअस मॅटरची आहे, पार्टिकल्समध्ये तुम्ही त्यांना डिव्हाइड करू शकत नाही, त्यामुळं आपण सिस्टीमच्या टोटल मासमधलं एक स्मॉलेस्ट म्हणजे खूप लहान मास घेतलेला आहे, इनफायनाइटसिमली स्मॉल म्हणजे काय तर खूप खूप लहान असं मास घेतलं आणि ते मास म्हणजे काय आहे DM आहे आणि ते या पॉईंटला सिच्युएटेड आहे. मग आता हे DM मास जे आहे हे या ओरिजिनपासून कोणत्या पोझिशनला आहे, आर बार या पोझिशनला आहे. म्हणजे आर बार हा काय इंडिकेट करेल, पोझिशन वेक्टर ऑफ द स्मॉल मास DM. हे स्मॉल मास DM जे आहे त्याचा पोझिशन वेक्टर हा काय असेल, आर बार हा असेल आणि त्याचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते असतील XYZ. XYZ म्हणजे काय आहेत, कोऑर्डिनेट्स कुणाचे आहेत तर हे जे स्मॉलेस्ट मास आहे DM त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत XYZ आणि त्याचा पोझिशन वेक्टर आहे आर बार. आता याच्यामध्ये तुम्हाला सपोज या सिस्टीमचा आता अशा प्रकारे एखादी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचा सेंटर ऑफ मास आहे आणि त्याचे तुम्हाला पोझिशन वेक्टर काढायचं आहे. तर पोझिशन वेक्टर काय असेल तर कॅपिटल आर बार. कॅपिटल आर बार म्हणजे काय असेल, पोझिशन वेक्टर कोणाचा तर या कंटिन्युअस मॅटर असलेल्या सिस्टीमचा पोझिशन वेक्टर आहे आर बार. आता याच्यामध्ये चेंज काय झाला तर मगाशी ज्यावेळेस आपण n पार्टिकल्स कन्सिडर केले त्यावेळेस इथे समेशनचं साईन होतं, त्या समेशन साईनला इथे रिप्लेस कुणी केलं, इंटिग्रेशनने. म्हणजे आपल्याला स्मॉल मास DM माहिती आहे आणि त्याचा पोझिशन वेक्टर माहिती आहे, तर त्याचं इंटिग्रेशन घ्या, तुम्हाला कुणाचा मिळेल, सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर मिळेल. मग सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर कसा काढायचा, समेशनला रिप्लेस केलं कुणी, इंटिग्रेशनने. आर बार ॲज इट इज राहिला, तिथे जो MI होता त्याला रिप्लेस केलं कुणी, DMने. ओके, म्हणजे फॉर्म्युला काय आला, इंटिग्रेशन R² DM. तिकडे फॉर्म्युला काय होता, समेशन MI RI. ओके, तर याच्यामधला MI जो आहे त्याला रिप्लेस झालं DM स्मॉल मासने आणि RI जो आहे त्याला रिप्लेस कुणी केलं आपण, आर बारने. ओके, आणि समेशनला रिप्लेस केलं कुणी, इंटिग्रेशनने आणि डिनॉमिनेटर कॅपिटल M ॲज इट इज आहे. मग कॅपिटल आर बार कसा काढायचा तर इंटिग्रेशन आर बार DM डिवायडेड बाय काय आहे, कॅपिटल M म्हणजे टोटल मास ऑफ द सिस्टीम. मग अशाच प्रकारे अशा सिस्टीमचा सेंटर ऑफ मास जो आहे त्याचा x कोऑर्डिनेट XCM हा कसा काढायचा, इंटिग्रेशन XDM अपॉन कॅपिटल M. त्याचाच y कोऑर्डिनेट कसा काढायचा, इंटिग्रेशन YDM अपॉन कॅपिटल M. आणि z कोऑर्डिनेट कसा काढायचा, इंटिग्रेशन ZDM अपॉन कॅपिटल M. आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा जर सिस्टीम n नंबर ऑफ पार्टिकलची असेल बनलेली तर इथे हे इंटिग्रेशनच्या ऐवजी समेशन्सचे साईन असतील आणि जर सिस्टीम ही n पार्टिकल्सची बनलेली नाही आहे, ती कंटिन्युअस मॅटरपासून बनलेली आहे, तर त्यावेळेस आपण त्या सिस्टीममधला एक स्मॉलेस्ट मास कन्सिडर करणार, ते आहे DM. आणि त्याच्यावरून हे 4 फॉर्म्युले मिळाले. आर बारचा आहे इंटिग्रेशन आर बार DM अपॉन कॅपिटल M, XCMचा आहे इंटिग्रेशन XDM अपॉन कॅपिटल M आणि YCMचा आहे इंटिग्रेशन YDM अपॉन कॅपिटल M आणि ZCMचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ZDM अपॉन कॅपिटल M. मग अशा प्रकारे इथे आपण काय पाहिलं तर सिस्टीम कंटिन्युअस मॅटरची असेल तर मग फॉर्म्युले काय येतील. आलं सगळ्यांच्या लक्षात. आज जे काही झालेलं आहे आपलं सेंटर ऑफ मासची इन्फॉर्मेशन ती सगळ्यांनी व्यवस्थित नोट करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये सिस्टीमचं सेंटर ऑफ मास हे कुठे लोकेटेड असतं वेगवेगळ्या शेपसाठी. जसा एखाद्या बॉडीचा शेप डिफरंट असेल तर तिचा सेंटर ऑफ मासची लोकेशन जी आहे ती प्रत्येक बॉडीसाठी काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. मग कोणत्या बॉडीसाठी सेंटर ऑफ मास कुठे असतो तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे आणि सेंटर ऑफ मासच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज काय आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत. ओके.